तरुण पोरांनी संपवला तमाशा. हो. गाणे लावा, गाणे लावा, गाणे. ठीक आहे, तुमच्या मनाप्रमाणे आम्ही गाणे लावतो, पण तमाशाचा आत्मा जगू द्या. ते जे सोंगाडे आहेत त्यांची विनोद झाले पाहिजे. एक 4 गाण्यानंतर एक छोटासा विनोद, एक 4 गाण्यानंतर छोटासा विनोद, तर तमाशा टिकतो. नाही तर गाणे मागं गाणे, गाणे मागं गाणे, गाण्या मागं गाणे, 3 तास ते गाणे करायचे, संपलं. काही नाही. बाबू जेवला पथार पालतं, झोकून दिलं गावाच्या खालतं. ते मोठ्या तमाशा फळाकडून इतकं कलावंतांना रसिकांना अपेक्षा आहे की त्यांनी ते गणगवळण करूच नये, सारखी तिथं गाणीच लावावी. हो. पहिल्या म्हणजे गणाला उभ्या राहिल्या ना कलाकार का ते त्यांनी हात जोडले का पट्टे बापूराव. काही लोक असे करतात, मागं जा, पुरी पाठवा. हो. कुठं चाललंय जमाना. हे घरग्रस्ती मुलं आहेत, हे बाहेर खेळी बाईची मुलं नाही. खरं. हे घरग्रस्ती बाईची मुलं आहेत. मग यांनी संस्कृतीत वागलं पाहिजे. तमाशा बघताना आपली संस्कृती जपली पाहिजे. तमाशगिरांनी आपल्याला नावं नाही ठेवली. आम्ही तोंडाने नावं ठेवत नाही, पण मनाने शिव्या देतो ना तुम्हाला. खरंय खरंय खरंय. आमचं ऐकलं नाही की आम्ही मनाने तुम्हाला शिव्या देतो, कारण तुम्ही आमची सरस्वतीच बाहेर येऊ देत नाही. खरंय. तमाशा बघायला येणाऱ्या लोकांना तमाशगिरांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, याच्याऐवजी शाप मिळतोय. हो. अंतकरणापासून तळतळ. खरंय. भुसडीचे नालायक आहेत, ऐका ना. हो हो. तोंडाने जरी नाही म्हणलं तरी मनाने म्हणतात. हे तमाशा हा शब्दच राहिला आता नुसतं असं झालं नावाला. पक्की त्याचं काय, त्याचं रूप गणगवळण, बतावणी, वगनाट्य हे काय राहिलंच नाही. काय नाही, वग तर नाहीच राहिलं. वग म्हणजे काय करायचं, फारसा करायचा. कोणता फारसा? तर 1 नार 4 बेजार झाला तो वग. पाटील की बोकांडी बसली, झाला तो वग. 2 बायका फजिती ऐका, झाला तो वग. तिकडं वग आहेत का? नाही नाही, ते फारस आहेत. खरंय. 12 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत तमाशा करताना एखादा विनोद असावं म्हणून रचलेले त्या लोकांनी फारच. गणगवळण झाल्यावर फारच चालू करायचा. फारच झाल्यावर 2-4 लावण्या, एखादा झगडा म्हणायचा आणि वगाला सुरुवात करायची. ते असायचं. हे पूर्वीचा तमाशा. हो बरोबर. हे सगळंच बदललं. हे काळाप्रमाणे बदलले म्हणण्यापेक्षा की कशा काय कलावंतांना बदलावं लागलं. पब्लिक तमाशाला जुमाना ना. आता इथं या गावात रात्री डान्सिंग पार्टी, डिस्को डान्सिंग, म्हणजे DJ लावून कार्यक्रम. हो. संस्कृतीचा ऱ्हास आहे तो. खरंय. काय संकेत देणार तुम्ही? संदेश काय देणार? त्या तुम्ही डीजेवर लावण्या ज्या सादर केल्या, याच्यातनं तुम्ही काय संदेश दिला? हो. तुम्ही 1-2 लाख रुपये घेतले, काय संदेश दिला तुम्ही पब्लिकला? काहीच जात नाही संदेश. काहीच नाही. तमाशात जातोच संदेश. हो. कृष्णाने काय केलं? कृष्ण गवळणीला काय म्हणला? कृष्णाने कुठल्या राक्षसाचा वध केला? कृष्णाने कुठली संस्कृती जपली? हे तमाशगीर सांगतात. खरंय. आणि मार्मिक विनोदातनं प्रबोधन होतंय, प्रबोधन किंवा मनोरंजन होतंय चांगलं. काय हसणं. आता काही लोक सकाळी उठतात, झाडाखाली जातात पहाटे आणि ते हा हसायचा प्रयत्न करतात. हसण्याचे क्लास निघालेत आता. आणि तमाशगीर मुक्त देतात तुम्हाला हसायला, आणि ती तुम्ही नको म्हणताय. म्हणजे तुम्ही चाललाय कोणत्या दिशेने? हो. याला सगळं तरुण पिढी जबाबदार आहे. हो, तरुण पिढी जबाबदार. आणि त्यांचे पालकही. पालकांचं तरुण पिढीकडे लक्षच नाही. मोबाईलमध्ये गर काय आई आणि बाप. तो मुलगा काय करतोय? रात्री 10च्या पुढं तो मोबाईलमध्ये काय बघतोय? कुणाशी बोलतोय? बरोबर. याच्यावर लक्ष पाहिजे. संस्कृती बिघडली, तुमची बिघडली.
मग अशा कला प्रकारात येऊन मग धागडधिंगा कुठेतरी करायचा, हा. अपेक्षा करायची. त्यांनी त्याच्यात पाहिलेलं असतं ना मोबाईलमध्ये, हां मग तेच अनुकरण तो टेजच्या पुढं करतो. बरोबर बरोबर बरोबर. खूप वाईट आहे. हे सगळं पूर्ण महाराष्ट्रात भाऊ अनुभव येतोय हा. हो, संपूर्ण महाराष्ट्रात कुठलाच भाग असा राहिला नाही. आपण पुणे नगर नाशिक जरा म्हणतो की बाबा नाही, नाही तमाशाला राहिलं. प्रतिष्ठा आहे. नाही, तिकडचे लोक म्हणतात सांगली सातारा भागात आहे, आणि सांगली भागातले लोक म्हणतात नगर जिल्ह्या पुणे जिल्ह्यात आहे. नाही, कुठंच नाही राहिलेलं. ना सातारा सांगलीमध्ये राहिलं, ना पुणे नगर नाशिकमध्ये राहिलं. हां. म्हणजे तमाशा कला प्रकाराचं एकूणच रूप पूर्ण बदललंय आता. सुपाऱ्याही कमी पडल्या. आता जे बारीक बारीक फड आहेत ना त्यांना सुपाऱ्या नाही, जे नावागावाचे फड आहेत त्यांना सुपाऱ्या आहे. हो. मग त्यांची उपासमार झालेली. कुणी 10 सुपाऱ्या केल्यात, कुणी 5च केल्यात. मग त्यांनी जे कर्ज काढलं ते आता फिटणार कसं? हो खरंय. फार मोठी समस्या आहे. हो, जुना प्रेक्षकांचा काय अनुभव येतो? जुना प्रेक्षक तो जुना प्रेक्षक सोडणं होतं ते. म्हणजे आता जी माणसं जो प्रेक्षक आहे 60th आहे, 65th आहे, 70th आहे, तो तुमच्या तिकडं हजेरीचा कार्यक्रम मोठ्या कार्यक्रमाचा असतो, तिथं काय अनुभव येतो? नाही, त्याचा चांगला अनुभव. दिवसभर असतात, वगनाट्य बघतात. आम्ही 4-5 गाणी करतो फक्त हां. सकाळी हाजरीला. म्हातारे माणसं जर दिसले पुढं तंबूभर, ते 4-5 गाणी ती बी मराठी करायचे, हिंदी बिंदी करायचं नाही, विनोद करायचे जराचं, की लगेच वगनाट्य लावायचं. हां 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 हां. की ते 3 वाजेपर्यंत वगनाट्य बघतात. हो हो हो. म्हणजे त्यावेळेला ती तुम्हाला पण खरा त्याला मजा नसते. मजा नाही. लाईट इफेक्ट नाही, साऊंड इफेक्ट नाही, नाही. रात्रीचा जो तमाशा असायचा तो नाही. नाही. म्हणजे पारंपरिक बाज जपणारा तमाशा कला पण प्रकार. त्यांच्या मनाला थोडंसं समाधान मिळतं का आमच्या काळात हे सगळं होतं. हां 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 हां. खरं आहे. आम्ही तेवढंच समाधान त्यांना देतो. बरोबर. म्हणजे तेही आता आमच्याकडं मोठे तमाशा फडाचे कार्यक्रम होतच नाहीत हजेरीला, छोटे छोटे होतात. तिकडं होतं त्यामुळे तुम्हाला तो अनुभव येतोय हो. चांगला. बरोबर. त्यावेळेस जुन्या कलावंतांची आठवणी निघत असतात काय काय आहे. खूप दररोज येते आठवण. हां. अशा 4 रावट्या 3 रावट्या लागलेल्या असतात. तिसरी जी रावटी असते त्याच्यात कलाकारांचे रेलचेल असायचे. हो त्यांचे ते बिछाने पडलेले हो. अगदी डोळ्यासमोर जशी तशी दिसतात. हो हो. त्यांच्या त्या टिंगल मस्कऱ्या चाललेल्या, वा वा. ढोलकीवाल्याच्या उशाला ढोलकी ठेवलेली, तुंतुण्यावाल्याच्या उशाला तुंतुणं ठेवलेलं, वा वा. ते जे दृश्य होतं ते बघायलाच मिळत नाही. खरं आहे. म्हणजे भाऊ तुम्ही अगदी लहानपणापासून तमाशातच तुमचं सगळं आयुष्यानं जन्म झालेला असल्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टींची वारंवार जाणीव होते की बाबा ही आता बदललेलं आहे, आणि त्याचं मन अस्वस्थ होते. कारण तुम्ही ABP माझावर सुद्धा ही सगळी खंत मी व्यक्त जास्त केली. आजारी आहे ना ह्या विचाराने तमाशाच्या. नाही तर मला जे आजार आहेत त्या आजारावर सगळ्या गोळ्या आहेत. हो त्या आजाराला मारतील अशा. मला सकाळी 8 गोळ्या आहेत, संध्याकाळी 6 गोळ्या आहेत. पण मी जे आजारी आहे ना ते माझ्या तमाशाच्या कलेच्या याच्यावर आजारी. त्याला औषध नाही. त्याला औषध कुठंच नाही जगात. अरे अरे. मानसिक आजार आहे मी कलेचा. हो हो. कलेचा मानसिक आजार झाला होता दत्ता महाडिकला, आणि त्याच्यानंतर झालाय मला. क्या बात आहे. हे भाऊ जातीवंत तमाशा कलावंताचं वैशिष्ट्य आहे. कारण ज्याने आयुष्य घालवलं आहे त्याच्यात त्यांना ही जाणीव होत राहणार आहे. आता तुम्ही आल्यावर पाहिलं, मी तिथं बसलो होतो लागायची वाट बघत. हो हो. कसं लावतो ती काळजी आहे. हो. बरोबर. एवढ्या लांब आलो आम्ही, जवळजवळ 300 किलोमीटर. हो त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. हो जागा खूप अडचणीची. हो हो. 2च रावट्या लागल्या. बरोबर. पुन्हा मागच्या लोकांना ये जा करायला जागा ठेवलेली. हो खरं आहे. सगळी अडचणीच्या जागेत आहे ना तमाशाला कार्यक्रम रंगवायलाही थोडा त्रास होतो. त्रास होतो. भाऊ, मराठी तमाशा परंपरेमध्ये तुकाराम खेडकर तुमचे वडील यांनी पहिल्यांदा पोवाड्याची परंपरा आणली. मग ती पोवाड्याची परंपरा तुम्ही बरीच वर्ष करत होता आहे का? हां, अलकाताई संघ होती तोपर्यंत पोवाडा चालू होता. आता अलकाताई घरी बसली. हां. एक म्हणजे कोरोनाच्या आधीपासून. हो. 7-8 वर्ष आली ती घरी बसली, तिथून पुढं पोवाडा बंद झाला. आता मागणी तशी होती. राजा पाटील वारल्यावर पोवाडा बंद हां, झाला. राजा पाटील आपल्याकडे त्यावेळी म्हणत हा होते. आता मागणी होते का मग? नाही ना, कोण जाणकार राहिले नाही. हां हां हां.
अहो लावणीची मागणी होती ती कोणती लावणी पाहिजे त्यांना पिक्चर. हो गाण्यांची मागणी होती कोणतं गाणं पाहिजे तर पिक्चर. हो आणि आता त्यांची मागणी अशी आहे का हाफ पॅन्टवरच पुरीने नाचावं. इतक्या खालच्या दर्जाला समाज गेला. तमाशा कलेविषयी काहीच जास्त राहिली नाही. काहीच नाही. तरुणांना ते माहीतच नाही पूर्वीचा त्यात तमाशा काय. फक्त ज्या पुरी नाचतात ना त्यांच्याबद्दल त्यांना अट्रॅक्शन आहे, बाकी काही नाही. मग त्या कशा नाचतात काय ढाप 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 वाजलं म्हणजे यांनी हात उडवावे त्या पुरींकडे बघून, बस तेवढंच. नाही तर मागचं जे प्रेक्षक आहे ना ते उठून उठून जातात. हो 4-5 गाणे बघतात ते आणि नंतर जातात. हां म्हणजे जो जुना प्रेक्षक आहे त्याला काय त्याचा विषय काय म्हणजे त्यांना माहिती ना कला कशी होती. ह्या आत्ता जन्माला आले मुलांना माहिती नाही. आता 20 वर्षाचा समाज आलेला आहे त्यांना माहीत नाही तमाशा कसा होता. खरं आहे. आणि आमचं दुर्दैव आता की त्यांच्या पुढे आम्हाला तमाशा करायची पाळी आली. खूप वाईट आहे. म्हणजे ही खूप मानसिकता अस्वस्थ करणार आहे सगळं. मी आजारीच त्यांनीच, दुसरं मला काही आजार नाही, कलेचा आजार. खरं आहे. कलावंतांचं परत आणि हे सगळं सांभाळायचं पुन्हा हे सगळं. आता हे कलावंतच नाहीत मुळात. हो हां हा एक महत्त्वाचा मुद्दा. हे जे आलेले आहेत हे नाचणारे, हे वाद्य बडवणारे ही हे कलावंत नाही नाही तमाशा तमाशगीर नाही. तमाशगीर नाहीत. बरोबर. हां हे कलाकार आहेत हो आणि यांचा प्रचंड त्रास आहे. आमची गाडी आज बायांची गाडी 3ला पोचली. मग किती वेळा थांबवली असेल ते पहा. त्या गाड्या आल्या तिथं काहीतरी 10 साडेदहाला आणि आमची गाडी आली 3ला. म्हणजे आता कलेसाठी कोण पण काम म्हणजे जी झोकून देऊन काम होतं, तुम्ही जे झोकून देऊन काम करत होता ते नाही. ते राहील नाही. आता फक्त नाही. आपला पैसे मिळवणं, हजेरी, पोट भरणं. पोट भरण्यासाठी आलेली ही मंडळी. बरोबर. म्हणजे काय हे सगळं मन अस्वस्थ करणार आहे की पारंपरिक मराठी तमाशा जो आहे तो पूर्ण लयास गेला आहे, संपला. पारंपरिक काहीच करता येत नाही, दाखवता येत नाही, कुणी ऐकत नाही, कुणी बघत नाही. किती दिवस चालणार आहे आता असं काय करत? एखादं वर्ष चालेल, अजून एखादं वर्ष.